नमस्कार. जनता राजा व्हायरलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. प्रियजन गुणगौरव समिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 कल्याण तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महाराष्ट्र उपप्रदेशाध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास प्रमुख उपस्थिती बिर्ला कॉलेजचे प्राध्यापक श्री पाटील सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी ठाणे जिल्ह्यामधील अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी 10वी-12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यात आले. दीप प्रज्वलित कार्यक्रमानंतर श्री प्रमोदजी हिंदूराव यांनी पाटील सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनाही उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. राज्यामध्ये अनेक ठिकाणी राजकारणामध्ये आमदार, खासदार, नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण चालू असताना राष्ट्रवादीकडून मात्र विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचे कार्यक्रम घेतल्यानंतर अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले. बिर्ला कॉलेजचे प्राध्यापक श्री पाटील सर यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या कार्यक्रमाला कौतुकाची थाप देत येणाऱ्या पावसाळ्यांमध्ये झाडे लावा, झाडे जगवा हा महत्त्वाचा संदेश पाटील सरांनी दिला. 38 टेम्परेचर, 40, 42 टेम्परेचर, फील लाईक 45, 46 वगैरे जे काही होतं आणि टू मेनी स्टुडंट. तर आपल्या घरामध्ये जेवढे लोक आहेत, 4 लोक आहेत, 5 लोक आहेत, 3 लोक आहेत, 2 आहेत, तर तेवढी झाडं जरूर लावा आणि ती झाडं जगवा. आणि हिंदूराव साहेब पुढच्या वर्षी जी मुलं तुम्हाला प्रूफ देतील की पाटील सर यांच्या मार्गदर्शनानंतर राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या काळामध्येही विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम आपण राबवणार असल्याचेही सांगितले. तरी उद्याचं भविष्य या मुलांनी जे घडवणारे मुलं आहेत त्यांचा इथे सत्कार होणार. कोणी शास्त्रज्ञ होणार आहे, कोणी वैमानिक होणार आहे. मध्ये हा सत्कार समारंभ होते बऱ्याच जवळजवळ 20-25 वर्षांनंतर. आता आमच्या प्रियजन गुणगौरव समितीने ठरवले की ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झालेला नाही अशा ठिकाणी आपल्याला कार्यक्रम घडून आणायचे आहे. आणि म्हणून बदलापूर असेल, कुलगाव असेल, अंबरनाथ असेल,